कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. रोह्यात राजकीय घडामोडींना वेग. उपमुख्यमंत्री शिंदेंची भव्य प्रचार रॅली. रोहा बदलणार, शिंदे यांचे आवाहन. लोकशाहीच्या हत्येचा आरोप. सत्तेचा गैरवापर, पैशांचा खेळ, सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळिमा. रायगडमध्ये प्रचाराची रणधुमाळी. आजचा रविवार सुपर संडे ठरला. उमेदवारांची जोरदार शक्ती प्रदर्शने. रत्नागिरीत जीवन गोदामाला आग. लाखो रुपयांचे एचडीपी पाईप जळाले. आणि रत्नागिरीत डोळ्यांवर पट्टी बांधून बाईक चालवली. जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा थरार. अद्भुत स्टंटने रत्नागिरीकर अवाक. आता पाहूयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील रोह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज दिमाखात प्रवेश केला. रोहेकरांचे ग्रामदैवत आणि रायगडकरांचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचार रॅलीस प्रारंभ केला. रोहा मोहल्ला, तीनबत्ती नाका, मुख्य बाजारपेठ, श्रीराम मारुती चौक ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मार्गावर ही भव्य रॅली निघाली. यावेळी शिवसेनेच्या माध्यमातून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. रोह्यात शिवसेनेच्या रॅलीत एवढा मोठा जनसमुदाय पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रोहेकरांना साथ घालत रोहा आता बदलायचा आहे असे आवाहन केले. थेट नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ शिल्पाताई धोत्रे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कुंडलिका आणि भाजपा शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करत रोह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि कुंडलिक नदी प्रदूषणमुक्त करू असे आश्वासन दिले. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. माजी खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरू असून सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून मतदारांना भ्रष्ट केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्तेच्या मस्तीतून सिंधुदुर्गच्या इतिहासाला काळिमा फासण्याचे काम सुरू असल्याचं राऊत म्हणाले. निलेश राणे यांनी भाजपच्या दलालांचे पैसे उघड केल्यानंतर पैशांचा शोध घेण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल होत आहे. याला राऊत यांनी चोरांचे राज्य असे संबोधले. सिंधुदुर्गचे मतदार या लबाड राजकारण्यांना नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बघा, ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यंत्रणा किंवा लोकशाही, ह्या लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करतायत. आणि म्हणूनच त्या दोन भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही. इथे फक्त दमनगिरी आहे. पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळिमा फासण्याचं काम ह्या राणीबंधूंकडे झालेलं आहे. हा सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा माज, आणि म्हणून ज्याच्या हाती सत्ता तो पारधी, असं तो ज्याच्या हाती ससा तो पारधी असं जे म्हटलं जातं. त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचा किंवा गृह खात्याचा दुरुपयोग करून ही लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश राणेने ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या दलालांचे पैसे उघड केले, त्या पैशाचा शोध घेण्याचं सोडून ज्याने उघड केले त्याच्यावर गुन्हा दाखल करत असतील तरी आश्चर्य वाटायचं कारण काय नाही. हे सगळं चोरांचंच राज्य चाललेलं आहे. त्यांनी सुद्धा अनेकांच्या राजकीय कारकिर्दी समूळ नष्ट केलेले आहेत. त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. ज्यांनी त्यांच्यावर मेहरबानी केली त्यांनाच कुठल्या कुठे फेकून दिल्याने स्वतः खुर्चीवर बसलेले हा त्या दीपकभाईंचा इतिहास आहे. फार मला काय त्या यांच्यावर भाष्य करायचं नाहीये. एकमेकाच्या ओरावर बसलेत. दोघांचा सत्यानाश होणार आहे. दोघांनाही गाडण्याचं काम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार करतील. पैसा म्हणजे लोकांना लुटायचं, लोकांना फसवायचं आणि ठेकेदारातून पैसा कमवायचा आणि निवडणुकीच्या वेळेला तो लोकांना वाटायचा. परंतु मला खात्री आहे सावंतवाडी सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आता ह्या लबाडांना ओळखून आहे. त्यामुळे पैसे जर किती वाटले तरी विजय मात्र मशालीचा होणार, आमच्या सीमाताई आणि त्यांच्या टीमचा होणार. त्यांना यावं लागलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दणक्यामुळे आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या दणक्यामुळे त्यांना यावं लागलं इथे. राजकारणामध्ये आम्ही जात नाही. आमचा विचार आहे, आमचा विश्वास आहे आमच्या विचारावर
आमचा विश्वास आहे या सावंतवाडीच्या संस्कृतीवर. त्यामुळे आम्ही आमच्या विचाराने आणि सामाजिक कार्याच्या ध्येयाने पुढे चाललेलो आहोत. जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या तिन्ही नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकेल, मशाल केल. रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अवघे 2च दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आजचा रविवार प्रचारासाठी सुपर संडे ठरला असून जिल्ह्यामधील उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. प्रचारात वेग आला असून अनेक ठिकाणी भेटीगाठी, पदयात्रा आणि बाईक रॅली काढून उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. अलिबागमध्ये शेकापने शनिवारी बाईक रॅली काढून प्रचारात जोश भरला, तर युतीनेही आज आपली बाईक रॅली काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवारांनी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रचार सभांचे आयोजन केले आहे. खेड नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने प्रचाराला जोरदार सुरुवात करत शहरात दमदार प्रचार फेरी काढली. आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक प्रभागात मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला. या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. या प्रचार फेरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सपना ऋषिकेश कानडे तसेच प्रमुख नेते नागेश तोडकरी आणि अरविंद तोडकरी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर अनेक पक्षांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगडच्या पेन नगरपालिका निवडणुकीत आता राजकीय वातावरण तापले आहे. जनतेला बदल हवा असून यंदा मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र आहे. पेनच्या महात्मा गांधी चौकात आम्ही पेनकर विकास आघाडीची एक दमदार सभा नुकतीच पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा आघाडीचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी अनेक व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या कामांची आणि भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली. भ्रष्ट लोकांना पेनमधून तडीपार करून धर्माचे राज्य आणण्याचा निर्धार धारकर यांनी व्यक्त केला. हे माझेच मंडळी आहे तो लक्षात घ्या. सगळे आम्ही एक आहोत. फक्त समोरच्या बंगलेवाल्यांना काहीतरी वेगळं करायला नको. आम्ही सगळे एक आहोत आणि एका विचाराचे आहोत. फक्त आणि फक्त पेनचा विकास आणि भ्रष्ट लोकांना तडीपार, बस दुसरं काही नाही. जनतेने फक्त ह्या वेळेला बदल करावा एवढीच विनंती. नमस्कार. आम्ही पेणकर विकास आघाडीची मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार रिया राऊत धारकर. माझी निशाणी रिक्षा. तर मी जनतेला आवाहन करेन प्रथमतः की आपण निशाणीचं माझा नंबर 1 नंबरला उमेदवारी आहे, त्याला बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा. आणि जसं तुम्ही सांगितलं, विचारलं की जसा काय हे आहे ह्या सभेचा, आता शिशिरदादा धारकर यांनी तर सर्व गोष्टी इथे उघड केलेल्याच आहे की त्यावर मला काय भाष्य करायचं नाहीये. पण मी एवढं सांगेन की जनतेमध्ये ते तर आता त्यांनी सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे. फक्त जनतेमध्ये फिरताना मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मी त्यांच्या सेवेसाठी आता इथे पेणमध्ये सहभागी म्हणजे ते कार्य करतो. प्रथमतः म्हणजे समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे. स्वच्छ पाणी हेच सगळेजण बोलतात. रस्ते, गटार साफ नाहीये, साफसफाई नाही. आता मी पण फिरताना मला दिसतंय सगळ्या त्या समस्या, म्हणजे मग लोक पण तेवढे फेस करतायतच आहे. तर त्या समस्या सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जेव्हा मी 2001 ते 2006 आणि नंतर 2006 ते 2007 या कालावधीमध्ये मी पेण नगराची नगराध्यक्ष असताना त्या सगळ्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. तर मी फक्त लोकांना एवढंच आवाहन करेन जनतेला की आपण रिक्षाचे बटन दाबून मला विजयी करा. कामोठे येथे एक धक्कादायक चोरीचा पर्दाफाश झाला आहे. म्हस्कर कुटुंबाच्या घरातून तब्बल 22 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.
सुरुवातीला पोलिसांवर विश्वास व्यक्त करणारी, मदत करणारी त्यांची शेजारीनच चोर निघाल्याने सर्वजण थक्क झाले आहेत. कामोठे सेक्टर 35 मधील प्रतीक जेम्स सोसायटीत हा प्रकार घडला होता. कामोठे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. 2 महिन्यापूर्वी बरोबर 16 सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या. त्यांनी गोड बोलून मम्मी आणि माझ्या वाईफपासून सोन्याचे दागिने बघितले. त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर 17 तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली. आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे. असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्यानंतर त्यांचे हजबंड आणि त्या दोघे एक जवळजवळ 25 ते 30 मिनिटांनी पाठीमागून आले होते. आम्ही चालत गेलो होतो, ते 4 व्हीलरने आले होते, तरी पण 20-25 आणि त्या टाईममध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिघे यांचं पर्सनली म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले. मग हजबंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते, मग नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं. मग हा पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपी संघ सह आरोपी पण सामील आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई करावी. मी आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागल्या आरोप पण त्यांनी घालवला. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि सोसायटीमधल्या 2च मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपणे, एक तर लोटेकर काका आणि पाटील काका, त्यांचे पण आभार व्यक्त करते. पण आता मोनिका दिघे यांना एकटीलाच अटक झालेली आहे. आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात. त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो. आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो. आमच्या सेफ्टीचं बघावं पोलिसांनी किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असं मला वाटतं. हे आरोपी जे सापडले ना त्यांनी खूप त्रास दिला आहे आम्हाला. 2 महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना, माझ्या जावाई किंवा माझी सुनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले. सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला. आजूबाजूचे लोक आहेत तिथे, त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना. आणि आमची साथ कोणी दिली नाही. आम्हाला आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले. असे लोक इथं नाहीच पाहिजे आम्हाला. आणि हे लोक खूप त्रास, म्हणजे बाजूवाल्यांनी तर शरदा उगले, हे लोक खूप त्रास दिला आहे त्यांनी आम्हाला. इतका ताप झालेला ह्या गोष्टीचा सर की त्यांना काय कारवाई तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सुरुवातीला पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला होता, मात्र आयोग बदली केल्यानंतर या प्रकाराला प्रगती मिळालेली आहे. हा, खूप दळवे सरांचे मी आभार मानते, चव्हाण सरांचे पण मानते आणि ते मॅडम आहे त्यांचे पण मानते. कारण मॅडम मला खूप वेळा म्हणायच्या तुमचे दागिने गेले ते तुम्हाला भेटतील, तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा. की आज आपल्या घरात असं झालं आहे की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुलाबाळांना कोण बघायचं. आणि त्यांनी मला खूप साथ दिली. आणि दळवे सर, चव्हाण सर ह्या सरांनी पण खूप मदत केली, त्यांचे पण मी आभार मानते. इथे अलिबागमध्ये भारतीय जनता पक्षाने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा निवडणूक प्रमुखांनी अलिबागच्या विकासासाठी अनेक आश्वासने दिली, तसेच सध्याच्या कारभारावर जोरदार टीका केली. पत्रकार बंधूंनो, ही नगरपालिका निवडणूक ही प्रामुख्याने नागरिकांच्या मनातला जो एक परिवर्तित भाव आहे, बदल हवा असल्याची जी भावना आहे की जी आमच्यापर्यंत पोचत होती, त्याला एक समर्थ चांगला विकासाभिमुख पर्याय उपलब्ध करून द्यावा म्हणून भारतीय जनता पार्टीने हा निर्णय केला की इथे आपण ही नगरपालिका निवडणूक लढावी. मग भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळे पर्यायांचा विचार केला होता. पण एक गोष्ट अशी लक्षात आली की आता अलिबागकरांना प्रामुख्याने एका घरामध्ये सत्ता एकवटून ठेवायची नाही, तर त्यामध्ये बदल हवा आहे. आणि तो बदल कसा असावा, तर समाजाच्या शेवटच्या घटकाशी तद्रूप होऊ शकणारी, एकरूप होऊ शकणारी, समाजातल्या लहानात लहान माणसाच्या किंवा स्त्रीच्या वेदना समजू शकणारी
अशी उमेदवार असावी, या भावनेतून जेव्हा आम्ही या सगळ्या पर्यायांचा विचार केला तेव्हा आम्ही अतिशय आनंदाने तनुजाताई पेरेकरांची निवड केली आणि त्यांनी पण उमेदवारी करण्याचं मान्य केलं. अलिबाग शहराच्या समस्या या अनेक वर्ष मी पण या शहरामध्ये 87 सालापासून या निवडणुका पाहत आलोय आणि आपल्यापैकी पण काही जणांनी या निवडणुका किमान 2000 सालापासून नक्की पाहिलेल्या आहेत. मूलभूत प्रश्नांची सोडवणूक ज्या गतिमानतेने, ज्या एका इच्छाशक्तीने करायला पाहिजे ती काही झालेली मित्रांनो आपल्याला दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. वेंगुर्ला नगर परिषदेतील कथित भ्रष्टाचारावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक पदाचे उमेदवार तुषार सापळे यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. बघा, आम्ही साहेबांचे सैनिक, किती वादळं 2005 पासून एवढी बघितली तरी सुद्धा निवडणूक लढवणं आणि जिंकणं साहेबांच्या जीवावरती, आम्हाला काही नावावरती कठीण नसतं. विकास ही गोष्ट फक्त लोणच्यापुरती आहे. प्रत्यक्षात विकास काय झाला, कसा झाला, काय केला हे राजन गिरपनं जर विचारलं तर मी प्रत्यक्ष 5 वर्ष होतो, गेली 15 वर्ष आहे सांगू शकेन. तेव्हा निवडणुकीच्या समोर विरोधक कोण आहे याच्याशी माझी कधी पर्वा नसते, मी चिंता करत नाही. मला एवढंच माहिती आहे की माझे विचार पटवणं, लोकांची भूमिका आम्हाला त्याने कन्व्हिन्स करून द्यायला सांगणं आणि नेमका जो भ्रष्टाचार किंवा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लोकांना मांडणं आणि लोकांना पटतंय. हा समोरचा जिथं आम्ही उभे आहोत हा समोरचा रस्ता आहे. हा रस्ता ऍक्च्युअल आमच्या रेकॉर्डला 18 मीटर आहे. म्हणून इथून पुढे तुम्ही गेलात तर राजन गिरपचा त्या ठिकाणी 2 प्लॉटिंग केलेले. ते प्लॉटिंगचा फ्रंट एरिया जो होता तो 18 मीटर बाधित होत होता. जोपर्यंत त्याचे प्लॉट विकले जात नव्हते तोपर्यंत आरक्षणात त्यांनी 18 मीटर रोड दाखवला नाही, तो 9 मीटरच दाखवला. लोकांनी प्लॉट घेतल्यानंतर 18 मीटर रोड दाखवला गेला. ज्यांनी फ्रंटचे प्लॉट घेतले अफेक्टेड झाले. ह्या पद्धतीवर त्याचं काम होतं. प्रत्येक गोष्टाचं अध्यक्षाने जी काही मांडली तेवढीच सत्य आहे. लोकांच्या नजरेत ते येत नाही, आणून द्यावं लागतं. ते आम्ही आणून देतोय, लोकांना ते पटतंय आणि पूर्वीसारखी परिस्थिती 10,000 मत 15,000 मत देऊन जिंकू अशी आजची परिस्थिती राहिली नाही. भाजपचा खरा चेहरा, शिंदे सेनेचा खरा चेहरा लोकांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणं आणि लढवणं हे फार मोठं कठीण मला होऊन बसलेलं नाही. सरळ गुंजित मी 2च उदाहरणं सांगतो. वेंगुर्ला शहरामध्ये वॉटर ATM बसवण्यात आली 5 फीट. मूळ किंमत त्याची होती सर्वसाधारण 1900 मला वाटतं 8 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यावेळेला किंमत 5ही मशीनची होती ती साधारणतः 17 ते 18 लाख रुपये. परंतु दीपकभाई केसरकरनी त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण योजना म्हणून त्याच्यामधून आम्हाला 50 लाख रुपये या लोकांनी घेतले. एक वॉटर मशीन 10 लाखाला दाखवलं, 50 लाखाची घेतली, 20 लाखाची किंमत पकडले, 30 लाख रुपये थेट राजन गिरप यांनी ते घेतले. हे सभागृहामध्ये नव्हे उपोषण आम्ही सिद्धही केलं. मूळ फाईल तपासली असता साबळे आणि राजन गिरप हे तुरुंगात 100% जाणार. साबळे आता काही कालावधी तुरुंगात गेलेच, राजन गिरपने जाणार त्याला पाठीशी घातलं दीपक केसरकर. कोकणच्या विकासावर महायुतीने भर दिला असून रत्नागिरीत 100% विजयाचा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत लाड यांनी महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतला. प्रसाद लाड म्हणाले, भाजपच्या आदेशाने मी प्रचारासाठी जिल्ह्यात आलो आहे. सर्व तालुक्यांमध्ये महायुती मजबूत आहे. केंद्र राज्य सरकारच्या योजनांमुळे गाव शहरांचा विकास वेगाने होत आहे. कोकणातील रस्ते, महामार्ग, जलवाहतूक, विमानतळ हे मोठे प्रकल्प महायुतीच्या विकासाची साक्ष देत आहेत. या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एकत्रितपणे काम करते आहे. सर्वच पक्षाचे घटक पक्षाचे खरं तर सांगू तर महायुतीचा समन्वयक म्हणून छोटे मोठे 21 ते 22 घटक आमच्याबरोबर जुडलेले आहेत. जे लोकसभेमध्ये पण मी त्यांच्याबरोबर काम केलं, विधानसभेतही काम केलं. अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक आघाड्या तयार झाल्या. काही ठिकाणी त्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार त्यांनी त्यांचे निर्णय घेतले. काही लोकांनी स्वतः एकटा लढण्याचा निर्णय घेतला, काही लोकांनी एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला, काही लोकांनी लोकल आघाडी करण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या ज्या ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका राज्य सरकारचं ध्येय धोरण, मुख्यमंत्र्यांचा विकासाचं धोरण, उपमुख्यमंत्र्यांची त्याच्याबरोबर असलेली साथ, हा विकासाचा मुद्दा कॉमन घेऊन आम्ही पुढे जातोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की उदय सामंत साहेब जे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं धोरण घेऊन पुढे जात आहेत
त्याच धोरणाला पुढे घेऊन या रत्नागिरीचा विकास निश्चितपणे होईल. नवीन MIDC येते, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल. आज मला फिरत असताना अतिशय आनंद झाला आहे, सांगताना आपल्यासमोर अतिशय आनंद वाटतो की रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रस्ते आता अतिशय चांगल्या पद्धतीत झालेले आहेत, हायवे चांगले होत आहेत. जो अनेक वर्षाचा 2009 पासूनचा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग देखील आता जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेला आहे. पाण्यातनं प्रवास म्हणजे समुद्री प्रवासाची देखील योजना पूर्णत्वाकडे जाते आहे. काही ठिकाणी त्याचे टेस्ट ट्रायल देखील झालेले आहेत. विमानतळ पूर्णत्वाकडे झालेलं आहे. रत्नागिरी विमानतळ मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण होईल याची मला खात्री आहे. पालकमंत्र्यांच्या मते ते डिसेंबर एंडपर्यंत जानेवारीपर्यंत सुरू व्हायला पाहिजे, त्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. आणि अनेक असे प्रकल्प सुरू झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची झळाळी, एक नवचेतना निर्माण होईल. आणि होणाऱ्या भविष्यात महाशक्तीपीठाच्या माध्यमातून त्यानंतर चिपळूण ते सातारा सांगलीचा जो कनेक्टिव्हिटीचा मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे, त्याचं लवकरच काम सुरू होईल आणि रत्नागिरी हा एक प्रमुख जिल्हा या कोकणातला तयार होईल याची मला. रत्नागिरी शहराला आज सकाळी एका भीषण आगीच्या घटनेने हादरवून सोडले. नाचणे परिसरातील हवामान केंद्रासमोर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला अचानक आग लागली. आगीचे लोळ इतके मोठे होते की ते संपूर्ण शहरातून दूरवरून स्पष्ट दिसत होते. या भीषण आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेले पाणी पुरवठा योजनांसाठीचे लाखो रुपयांचे HDP पाईप जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार गोदामाच्या बाहेरील बाजूस असलेल्या वाळलेल्या गवताला सुरुवातीला आग लागली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग वेगाने पसरली आणि क्षणातच गोदामाच्या आत पोहोचली. HDP पाईप्स ज्वलनशील असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. मात्र नुकसानीची नेमकी माहिती आग पूर्णपणे विझल्यानंतरच कळेल. रत्नागिरी शहरानं शनिवारी सायंकाळी एका अविश्वसनीय थराराचा अनुभव घेतला. प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून दुचाकी चालवण्याचा चित्तथरारक प्रयोग सादर केला. हा अद्भुत देखावा पाहण्यासाठी शहरातील मारुती मंदिर चौकात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहानं भारला होता. हा अशक्य वाटणारा प्रयोग सुरू करण्यापूर्वी जादूगार रघुवीर यांनी उपस्थितांना याची माहिती दिली. त्यांनी जाहीर केलं की ते डोळ्यावर घट्ट पट्टी बांधूनही मारुती मंदिर चौकापासून सावरकर पुतळ्यापर्यंत भरधाव वेगाने दुचाकी चालवणार आहेत. त्यांच्या या घोषणेनं उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि आश्चर्याची लाट पसरली. रत्नागिरीत एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी देशाच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले आहे. गोगटे चोगळेकर महाविद्यालय व अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळातर्फे आयोजित अतुल्य भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. पटवर्धन म्हणाल्या की ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा या नीतीने राज्य केले. आजही परकीय शक्ती देशाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास देशाचा नागरिक म्हणून त्याला प्रतिकार करणे आपले कर्तव्य आहे. भांडत राहिलो तर पुन्हा आक्रमण होऊ शकते, हे इतिहासातून शिकले पाहिजे. आपल्या राष्ट्राचा अभ्यास करून एकजुटीने राहणे महत्त्वाचे आहे. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.